श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय अपूर्णच. ज्या घराला उंबरठा असतो ते घरच पूर्ण मानले जाते. उंबरठ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वाद विवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत. म्हणून प्रत्येक गोष्टीचा उंबरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगण्याच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तींच्या हातात असते. लाकडी उंबरठा शुभ मानला जातो. आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दरवाजावर उंबरठा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा असं म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हिटी एनर्जी प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दरवाजावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि सुशोभित करू शकता. उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान. उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड आणि रुंद असे सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबऱ्याच्या खोडापासून बनत असत. त्या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवण्याच्या या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं असावं. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगणात व ओटा तो देखील स्वच्छ असावा. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याचा औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने उंबराची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकू नये, त्यावर आपली पावले पडतात आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं. त्यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 वाती घालून एक वात प्रज्वलित करावी. त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा. सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा.
काही वर्ष पाठीमागे गेल्यास गृहातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची. उंबरट्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते यावर त्याचे ध्यान असते. उंबरट्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असे. घराची साफसफाई करून 7ही दिवस उंबरट्यांची पूजा करावी. दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावावा. विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुंकू हळद त्यावरती टाका. देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी. घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी येत नाहीत. कोणतीही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी. पूर्वी लाईट नसायच्या, पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची. त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या. उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा. उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरटा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना तिच्या सर्व गोष्टी ज्या वाईट असतात ते बाहेरच ठेवून घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत हे आता आपण पाहूया. एक, चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली टाकावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येते. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते. त्यानंतर दुसरा उपाय, बाजूचा दरवाजा शुभ. तसेच आजकाल एका दरवाजाची फॅशन आलेली आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार 2 दरवाजांचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचाच बनवावा. खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजाच्या चौकटीशिवाय पूर्ण होत नाही, तो अपूर्णच असतो. घरात कोणतीही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ हे गणपतीची 2 मुलं आहेत, म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडले. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते. शुभ लाभ लिहिताना सिंदूर किंवा कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यानंतर बघा, उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय देखील ठेवू नका, तो अशुभ मानला जातो. उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका, त्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणूनच आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरट्यावर बसू नये, कर्ज वाढतं. तसेच कर्ज वाढत जातं नेमकं म्हणजे काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही, म्हणून कर्ज वाढत जातं. उंबरट्याला किती अर्थ होता. त्या उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडी पट्टी, पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायच्या पूर्वी कोणीही धजत नसे. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी 12च्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे, गुन्हेगारी किती वाढते आहे, या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे, आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरटा प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं. ज्या घराला उंबरटा नाही ते घर काय घर म्हणावं. ज्या घराला उंबरटा नाही ते कोणाचाच बायपोस कोणालाच नसतो असं म्हणतात.
आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आला की उंबरटा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची. जसे दारावर तोरणं बांधली जायची. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झाला आहे. शक्यतो घराला लाकडाचाच उंबरटा असावा. त्यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही. घराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करत असतो. असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही. वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणतीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दाराच्या चौकटीची वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते. तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा. आता आपल्या बैठकीच्या खोलीतून सगळेच किचन दिसते. काहीच आडपडदा नसतो. कोणीही उपटसूम येतो आणि वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा. किती सुधारलो ना आपण. नववधू घराच्या उंबरट्यावर ठेवलेले माप ओलांडून घरात प्रवेश करते. उंबरट्याला गृहीत धरलं जातं आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा. उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवण्याची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायला हवं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घरामध्ये आपल्याला केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबापांची आठवण येते आणि आपण मग समजतो की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं. अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं. मात्र बाहेर गेल्यावर त्या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबराच असतो. उंबरटे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरं. पण उंबरटे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट बघा इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उंबरट्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमीच सुंदर होत असतं. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग हे काहीही असू शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आलंय त्याचे भान असायचे. आता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या आवारातही बाहेर घरातील संस्कार, श्रेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरते. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठच्या मर्यादा असतात, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबरट्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट येते. म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तरच पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांची पाळणी आपण ध्यानात ठेवून उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवावं. तर आता या व्हिडिओमध्ये मी जी आज माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली, आवडली तर नक्की याचं तुम्ही पालन करू शकता.
बघा, आता ज्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत, पटत नाहीत, त्या त्याच्या मनानुसार, इच्छेनुसार तो वागायला तयार असतो. पण आपल्याला जर काही माहिती समोरून कळाली, ती आपल्या फायद्याची आहे, ती जर आपल्याला आवडली, तर आपण नक्कीच त्याचा फायदा करून घ्यावा. चला तर मग असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन माझ्या चॅनेलवरती जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.